दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको मंडळाने जाहीर केला आहे। या निर्णयामुळे नवी मुंबई शहराच्या विकासाला नवे पंख मिळणार असून शहर थेट जागतिक हवाई नकाशावर झेप घेण्यास सज्ज झाले आहे। आत्तापर्यंत देशांतर्गत उड्डाणांचा प्रवाशांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विमानतळाच्या क्षमतेबाबत सकारात्मक चित्र समोर आले आहे। याच पार्श्वभूमीवर सिडकोने आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच विविध देशांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होणार आहे। यामुळे प्रवाशांना मुंबई विमानतळावरील वाढती गर्दी टाळून नवी मुंबईतूनच थेट परदेशात प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होईल। या उपक्रमामुळे नवी मुंबई तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय उड्डाणांमुळे व्यापार, उद्योग, पर्यटन आणि गुंतवणूक क्षेत्राला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। तसेच स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे। सिडकोच्या या निर्णयांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासालाही वेग येणार असून विमानतळ परिसरात रस्ते, मेट्रो, हॉटेल्स आणि इतर सेवा क्षेत्रांचा विस्तार होणार आहे। त्यामुळे नवी मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून उदयास येण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे। दरम्यान विमानतळावरील आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षा प्रक्रियांची पूर्तता अंतिम टप्प्यात असून एप्रिल अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे प्रवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे। एकूणच दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होणारी आंतरराष्ट्रीय विमान सेवा ही शहराच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे।